लाईट पण आपण आता लगेचच आपण फ्लड लाईट्स ऑन करायचे आहेत. मॅच चालू करायचे, कंटिन्यू चालू होतील लाईट्स. मॅच चालू करायचे. सलामीचे बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये मॉर्निंग बॉयज खोपोली संघाकडून हेमंत आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय संतोष आणि श्री वर्ध विनायक सुधागड या संघाकडून प्रथम गोलंदाजी मार्फत आपण पाहतोय गोलंदाज सचिन. पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहतोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये 1 बाउन्स येतोय हा 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत चौकार. याच्या अगोदरच्या सामन्यामधला हिरो तो म्हणजे मॅन ऑफ द मॅच ठरणारा बॅटर संतोष मात्र स्ट्राईक एंडला आता आलाय. त्याने पहिल्या मॅचमध्ये 29 धावांची बहारदार खेळी आणि गोलंदाजी करत असताना विकेट हॅट्रिक आपल्या नावावरती केली होती. अतिशय जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू परफेक्ट लाईनचा वापर केला गेला इथे मात्र आपण पाहतोय आणि यावेळेस मात्र हा चेंडू मात्र आलाय डॉट निर्धाव चेंडू. अतिशय जबरदस्त देखना फटका पाहायला मिळतोय. पॉइंट आणि कव्हरच्या दोन क्षेत्ररक्षामधून हा चेंडू गरगरत गेलाय सीमारेषेच्या बाहेर येतोय हा 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत चौकार. शॉर्ट पिच चेंडू आहे आणि या शॉर्ट पिच चेंडूचा घेतलाय करपूस समाचार. भेदून दिलाय चेंडूला, फाईन लेग क्षेत्रामध्ये आलाय 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार. वाढते धावसंख्या जाऊन पोहोचले 15 या धावसंख्येवरती. यावेळेस मात्र नक्कीच अतिशय सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला. यॉर्कर चेंडू इथे टाकण्यात आला आणि पहिलं इथे षटक समाप्त होते. पहिल्या षटकाची अंतिम मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 या धावसंख्येवरती बिनगडी बाद. आता संधी देतो आपण डीजे ऑपरेटर दादाला.
दरम्यान मैदानात काय घडलंय, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय, 15 धावा स्कोअरबोर्डवरती लागलेले आहेत आपण पाहतोय. आणि आता दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज श्री वरद विनायक सुधागड या संघाकडून पिंट्या सुर्वे. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय हेमंत. 4 षटकांचा सामना असेल. या वेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय परफ्यूम डिलिव्हरी. इथे मात्र गुडलेन वरना उसळी घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात गेला आणि यष्टीरक्षक मात्र तानाजीने मात्र आपली कामगिरी चोख पार पाडली. आलाय हा डॉट चेंडू, निर्धाव चेंडू पिंट्या सुर्वे या गोलंदाजामार्फत. पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न केलाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये दुसरी धाव घेण्याचा सुद्धा प्रयत्न झाला इथे आणि 2 धावा आरामात कंप्लीट होत आहेत. त्या म्हणजे मॉर्निंग बॉईज खोपोली या संघाची आपण पाहतोय. पुढील चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा. या वेळेस मात्र नक्कीच स्टेप आउट करून मारलाय चेंडू. चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आलाय. 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार. हे पाहण्यासाठी दूर दूरवरून भक्तगण येत असतात. दरम्यान अतिशय जबरदस्त लॉंगॉनला आला हा षटकार हेमंत यांच्या बॅटमधून आपण पाहिलात. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा पाहतोय पिंट्या सुर्वे सज्ज झालाय गोलंदाज. पुन्हा एकदा इथे पॉइंटच्या डोक्याच्या वरून चेंडूला कट केलाय. चेंडू गरगळत चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स येतोय हा सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत चौकार.
धावसंख्या 28 आपण पाहतोय. 2 षटकांच्या अंती येणारे अजून 2 षटक बाकी आहेत. 4 षटकांचा सामना असेल. परळी पंचायत लीगचे अध्यक्ष मान्य श्री अमितजी आवासकर इथे आले. त्यांचं आम्ही या 40+ प्रीमियर लीगच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. पहिल्या दिवशी आपण पाहिलं त्यांचा खेळ, त्यांचा संघ मैदानात उतरला होता. अनिकेत 11 ढोक्षता संघ. अजून खऱ्या अर्थाने डिसायडर मॅच बाकी आहेत. तिसरं षटक घेऊन ते गोलंदाज आपण पाहतोय श्री वरद विनायक सुधागड या संघाकडून. गोलंदाजाचं नाव समजलं पाहिजे आम्हाला. आणि या वेळेस मात्र आपण नक्कीच पाहतोय पहिला चेंडू इथे गोलंदाजाने टाकला आणि बॅटर सचिनच्या मात्र इथे नक्कीच केला यष्ट्या उद्ध्वस्त. कमान डीजे. नवीन फलंदाज आता एंटर झालाय मैदानामध्ये. मॉर्निंग बॉईज खोपोली या संघाकडून अभिजित पाटील. धावसंख्या मात्र स्थिर आहे 28. या धावसंख्येवरती आपण पाहतोय 2 गडीच्या मोबदल्यात. न्यू बॅटर आता एंटर झालाय अभिजित पाटील. गोलंदाजी मार्फत आपण पाहतोय गोलंदाज पुन्हा एकदा इथे मात्र मैदानात घडलंय. पहिला चेंडूवरती आला त्रिफळा चित आणि यावेळेस मात्र या चेंडूवरती मात्र बॅट कट लागून मात्र बॅटर अभिजित पाटील मात्र इथे बाद होतोय. तिसरं षटक चालू आहे. आपण पाहतोय 28 धावा स्कोरबोर्डती लागल्यात 3 गडीच्या मोबदल्यात. 4 षटकांचा सामना असेल. गळत मात्र आपण पाहतोय मॉर्निंग बॉईज खोपोलीच्या विरोधात श्री वरद विनायक सुधागड संघ मैदानात उतरलाय. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये एंटर झालेत. आपण पाहतोय मॉर्निंग बॉईज खोपोली या संघाकडून राजेश. विकेट हॅट्रिकला आता नक्कीच संधी असेल गोलंदाजाला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु यावेळेस सेफ आहे बॅटर. नक्कीच आपण पाहतोय विकेट हॅट्रिक नक्कीच हुकलेली आहे. यावेळेस नक्कीच संधी उपलब्ध झाली होती परंतु संधी मात्र इथे नक्कीच गमावलेली आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता बॅटरने परंतु यावेळेस चेंडू बॅटला स्पर्श झाला नाही. बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळते.
ती आपण पाहतोय मॉर्निंग बॉईज खोपोली या संघाला. आणि आता खऱ्या अर्थाने नॉन स्ट्राईक एंडला असणारा बॅटर मात्र स्ट्राईकवरती आलाय, तो म्हणजे संतोष. नेक्स्ट बॉल. आणि यावेळेसच जो संतोष नॉन स्ट्राईक एंडला उभा होता त्याने व्यवस्थितपणे या गोलंदाजाला निरकून पारकून घेतलं. स्ट्राईक वरती आल्या मात्र नक्कीच आपण पाहतोय लॉंग ऑन रिझनला ठोकलाय हा 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार. मला प्रीतीच्या झुल्यात झुलवा, राया प्रीतीच्या झुल्यात झुलवा, अन इश्काचा गुलखंद खेळवा. मला प्रीतीच्या झुल्यात जाऊन पोहोचले आपण पाहतोय 3 षटकाच्या अंती. 38 या धावसंख्येवरती 3 गडीच्या मोबदल्यात. अजूनही 1 षटकांचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 1 षटकामध्ये किती धावा येतील ते आता आपण पाहणार आहोत. भाविन मजेट या खऱ्या अर्थाने थोडेसे टेन्शनमध्ये असतील. पहिला सामना त्यांनी गमावलाय. लीग स्टेजमध्ये खेळत असताना ज्यावेळेस पहिला सामना आपण गमावतो त्यावेळेस थोडंसं टेन्शन मात्र नक्कीच निर्माण होतो. 38 धावसंख्या. बघा पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट्स, त्याच्यानंतर 1 धाव, त्याच्यानंतर षटकार, 1 चौकार, 1 वाईट आलाय आणि 1 सिंगल आलेली आहे. 39 धावा लागल्या स्कोरबोर्डवरती. 39 रन्स. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न यावेळेस नक्कीच आपण पाहतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र आपण पाहतोय दुसरी धाव सुद्धा आरामात कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन दी विकेट बनावी लागेल. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 41 या धावसंख्येवरती. आणि इथे मात्र चेंडू जास्त उंचीवर होता. क्षेत्ररक्षक जरूर आलाय तिथे, परंतु हाताला लागून चेंडू मात्र जातोय हा सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आलाय. कणकणीत दणदणीत पुन्हा एकदा चौकार.
धावसंख्या मात्र आपण पाहतोय 4 या धावसंख्येने वाढत आहे. 45 धावसंख्या धाव फलकावरती लागलेले आहेत. अजूनही चौथं षटक चालू आहे. 2 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि या वेळेस मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅकफुटला येऊन मात्र पंच केलाय. चेंडूला भिरकावून लावलाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये आलाय हा 6 धावांसाठी फ्लॅट षटकार. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र स्विचिटचा प्रयत्न केला गेला होता परंतु बॅटला चेंडू स्पर्श झाला नाही. परंतु एक लेग बाईटच्या स्वरूपात धाव मिळते. ती मॉर्निंग बॉईज खोपोली या संघाला आपण पाहतोय. टोटल धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावरती 52 धावा लागल्यात 3 गडीच्या मोबदल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. यावेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय तानाजीच्या माध्यमातून आलाय हा फसवा चेंडू. थोडासा ऑफ कट लेग कट पद्धतीचा चेंडू नक्कीच पाहायला मिळाला. आणि यावेळेस मात्र चेंडूला घेतलाय बॅटच्या पट्ट्यात आणि भिरकावून लावलाय. मिड विकेट रिझनला आलाय हा 6 धावांसाठी खणखणीत दणदणी षटकार. कमान डीजे. वरद विनायक सुधागड या संघाला आवश्यकता असणार आहे. चला विनंती असेल आता मॉर्निंग बॉईज खोपोली संघ आपलं क्षेत्ररक्षण आपण लावून घ्यायचं आहे लगेचच.
चला विनंती असेल मॉर्निंग बॉईज खोपोली संघ आपले क्षेत्ररक्षण लावून घ्या त्वरित. सलामीचे बॅटर एंटर झालेत. श्री वरद विनायक सुधागड या संघाकडून आपण पाहतोय. सलामीचे बॅटर तानाजी आणि पिंट्या सुर्वे. वळूया पुन्हा एकदा मैदानावरती. 24 चेंडू आणि 59 धावांची आवश्यकताचं टार्गेट नक्कीच उभं केलंय. श्री वरद विनायक सुधागड या संघाच्या समोर आपण पाहतोय. सलामीचे बॅटर एंटर झालेत मैदानात. एका बाजूला डाव्या हाताचा फलंदाज तानाजी आणि एका बाजूला आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला पिंट्या सुर्वे. तानाजीचं खऱ्या अर्थानं आपण पाहिलं पहिल्या सामन्यामध्ये थोडंसं फॅन नक्कीच त्याच्या इथे बरेच आहेत, थोडेसे नाराज असतील त्यांच्यावरती, कारण की तानाजी म्हटल्यानंतर एक अतिशय जबरदस्त धडाकेबाज फलंदाज गोलंदाज म्हणून एक या सुधागड तालुक्यामध्ये, या खालापूर तालुक्यात आणि या कर्जत तालुक्यामध्ये त्यांचं नाव आहे. तितक्या ताकदीचा गोलंदाज आपण पाहतोय तानाजी यांच्या समोर, ज्याने मागच्या सामन्यामध्ये पहिली मेडन ओव्हर आपल्या नावावरती केलंय. नामदेव सकपाळ. पंचांचा येतो ग्रीन सिग्नल. मॅच ऑन. 24 चेंडू आणि 59 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू घेऊन आलाय गोलंदाज नामदेव सकपाळ. स्ट्राईक एंडला तानाजी. इथे मात्र पंचांचा डिसिजन आलाय हा नो चेंडू, कारण की आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये थोडस नक्कीच बिघाड झालेलं आहे, कारण की पंच हे अतिशय दक्ष आहेत. त्यामुळे इथे आता क्षेत्ररक्षणामुळे इथे मात्र पंचांनी नो घोषित केले. अतिशय दक्ष असे पंच राजेंद्र भोईर सर आणि टीम इथे आपण पाहतोय चांगलं काम करता येतं या 40+ प्रीमियर लीगच्या माध्यमातून. पहिला चेंडू इथे मात्र नक्कीच आलाय हा नो. आता पुढील चेंडू असेल, येणारा चेंडू फ्रीडचा चेंडू असेल. इथे मात्र बॅटरला आता संधी असेल, चाहो जैसा मारो. आणि या वेळेस मात्र चेंडूला मात्र हलकासा कट केलाय. चेंडू मात्र जातोय सीमा रेषेच्या बाहेर, येतोय 4 धावांसाठी चौकार.
चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात दिलाय आणि या चेंडूचा मात्र घेतलाय खरपूस समाचार. लॉंग ऑनला आलाय हा 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार. मात्र यावेळेस मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये आता जवळजवळ 12 धावा मात्र नक्कीच मात्र खर्च केल्यात. पुन्हा एकदा इथे मात्र आपण पाहतोय चेंडू अतिशय जबरदस्त टोलाय आणि इथे मात्र चेंडू मात्र जातोय हा कव्हरच्या दिशेला. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स आलाय 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत चौकार ठोक डीजे. सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार ठोक. वेळेस मात्र नक्कीच ही वरदविनायक सुधागड संघ ताकदीने मात्र मैदानात उतरलाय. 59 धावांचा पाठलाग करत असताना 22 धावा स्कोरबोर्डमध्ये लागलेल्या आहेत. आणि आता मात्र यावेळेस थोडासा फिरकीचा वापर करत असताना नामदेव सकपाल हे गोलंदाज आपण पाहतोय. एक धाव मिळते. दरम्यान पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या अंती मात्र धाव संख्या झाले 23. आता 18 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट पर ओव्हर 12 रन्स. देतोय संधी आपण आता डीजे ऑपरेटर दादाला.
पंचांनी मात्र नो घोषित केलाय. क्षेत्रक्षणामध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय क्षेत्रक्षणामध्ये लक्ष असणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा चुकी करताना दिसत आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पंचांनी इथे नो घोषित केलाय, परंतु हा मात्र चेंडू आलाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. ओके. आपण एका बाजूला 3 क्षेत्ररक्षक उभे करू शकत नाहीत स्क्वेअर लेग रिजनला, आणि इथे मात्र पंचांनी बरोबर लक्ष ठेवलं आणि नो घोषित केलं या चेंडूला. आता उघडा डोळे पहा नीट, येणारा चेंडू असेल हा फ्री हिटचा चेंडू. चाहो जैसा मारो. इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय लेग स्टंपच्या बाहेर चेंडू टाकलाय. पंच दोन्ही हात समांतर दर्शवतात. येतोय स्क्वेअर चेंडू, कंटिन्यू असेल फ्री हिट. फ्री हिट मात्र कंटिन्यू असेल. धावसंख्या जाऊन पोहोचले इथे आपण पाहतोय 30 या धावसंख्येवरती. आणि या वेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय अतिशय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज सचिनच्या माध्यमातून आला हा निर्धाव चेंडू, डॉट चेंडू. समीकरण थोडंसं बदलताना दिसते. आता 16 चेंडूंचा खेळ बाकी आणि 29 धावांची आवश्यकता असेल. मॅच अजूनही खऱ्या अर्थाने बॅलन्स आहे ना. इथे श्री वरदविनायक सुधागड जिंकलेला आहे ना, इथे मॉर्निंग बॉईज खोपोली जिंकलेला आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय अतिशय सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. इथे मात्र तानाजीला मात्र चेंडूकडे बघत राहायला लागलंय, कारण की गोलंदाज सचिनने मात्र व्हेरिएशनचा वापर केला यावेळेस. बॅक टू बॅक आला हा दुसरा चेंडू. नक्कीच आपण पाहतोय निर्धाव. समीकरण बदलले. आता 15 चेंडू आणि आता 29 धावांची आवश्यकता असणार आहे. मॅच खऱ्या अर्थाने बघा कुठे टर्न घेईल सांगू शकत नाही. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ, कधीही रंग बदलू शकतो. 11 खेळाडूचा सांघिक खेळ हा. पुन्हा एकदा इथे मात्र आलाय हा बॅक टू बॅक तिसरा चेंडू आलाय डॉट. कमबॅक करण्याचं काम केलंय गोलंदाज यावेळेस सचिनच्या माध्यमातून आपण पाहतोय. 14 चेंडू आणि आता 29 धावांची आवश्यकता. मॅच अजूनही बॅलन्स. पहिल्या चेंडूवरती 7 धावा आल्या होत्या. इथे मात्र आता स्टेप आउट करून मारलाय चेंडू. मात्र जातोय हा. थोडंसं क्षेत्रक्षणामध्ये बिघाड झालंय. मिस फिल्डिंग पाहायला मिळते. आउटफील्डचा थोडासा नक्की मात्र प्रभाव बघायला मिळतोय. आणि हा चेंडू आलाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. खणखणीत दणदणीत चौकार.
तिसरा षटक घेऊन येते गोलंदाज आपण पाहतोय मॉर्निंग बॉईज खोपोली या संघाकडून. गोलंदाज संतोष. 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट स्पर्धेचा नियम. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय पिंट्या सुर्वे. नॉन स्ट्राईक एंडला तानाजी. मॅच इथून खऱ्या अर्थाने बॅलन्स आहे. 50% मी म्हणेन श्री वर्धविनायक सुधागड कडे नक्कीच हा सामना असेल आणि 50% मॉर्निंग बॉईज खोपोली या संघाकडे सामना असेल. इथून मात्र आता प्रयत्न करावे लागणार आहेत. आदित्य अर्णव 11. नेक्स्ट मॅच आदित्य अर्णव 11च्या विरोधात यशस्वी जांभूळपडा. चला दोन्ही संघाच्या कर्णधार टॉस साठी या लगेचच. यावेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तिथे हजर आहे. कोणतीही चुकी करणार नाहीये आणि इथे मात्र आता पिंट्या सुर्वे मात्र इथे नक्कीच बाद होतोय. कमान डीजे. आता 11 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅटर आता मैदानामध्ये एंटर होते. आपण पाहतोय श्री वर्धविनायक सुधागड या संघाकडून. बॅटरचं नाव समजलं पाहिजे. सचिन. 11 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट स्पर्धेचा नियम. अकरा चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. सचिन मात्र आता नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानामध्ये. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. संतोषचं खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल. संघाचा कर्णधार मॉर्निंग बॉईज खोपोली प्रशांत सालुंके यांनी मात्र विश्वास दाखवलाय संतोषच्या खांद्यावरती आणि या विश्वासाला मात्र नक्कीच साजेशी अशी गोलंदाजी करतोय. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. यावेळेस आडव्या बॅटने खेळला चेंडू. मिडविकेट रिजनला चेंडू ट्रॅव्हल झालाय. दरम्यान क्षेत्ररक्षक आला. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र दुसरी धाव सुद्धा आरामात कंप्लीट झाली. चांगली रनिंग बिटवीन दी विकेट म्हणावे लागेल. ते आपण पाहतोय श्री वर्धविनायक सुधागड या संघाची. इथे मात्र आता धाव फलकावरती धावा लागल्यात. या 2 धावांच्या मदतीने 36 धावा धाव फलकावरती लागले आहेत. येणारे आता आपण पाहतोय 10 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र परफेक्ट घेतला. बॅटच्या पट्ट्यात चेंडू मिड विकेट रिजनला ठोकलाय. 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार. हटा सावन की घटा. शेवटचे 9 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. इथून मात्र खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर मॅच अजूनही बॅलन्स आहे. 9 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता.
यावेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न करतोय बॅटर सचिन, परंतु यावेळेस आता काय घडलंय मैदानामध्ये संतोषने मात्र थोडासा व्हेरिएशनचा वापर केला. चेंडू हलकासा ऑफकट नक्कीच पद्धत चेंडू होता आणि हा चेंडू आलाय डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. समीकरण बदलले, शेवटचे आता 8 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र इथे पाहायला मिळते. नक्कीच आपण पाहतोय एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत तानाजी, परंतु इथे नक्कीच आपण पाहतोय वेट कॉल आलाय. धावसंख्या 1 ने वाढली, धावसंख्या जाऊन पोहोचले ती 43 या धावसंख्येवरती. 7 चेंडू आणि आता 16 धावांची आवश्यकता. हा चेंडू अतिशय निर्णायक चेंडू असेल. 7 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. इथे मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट आणि एका धावेवरतीच होतंय समाधान. धाव संख्या मात्र एका धावेने पोहोचली 44. वीरेंद्र सेवाक जर्सी नंबर डबल 44 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट्स. 3 षटकांचा खेळ समाप्त. आता समीकरण 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. देऊयात संधी आपण डीजे ऑपरेटर दादाला. तारा बहिणीचा नावच खोरलाय पुरा गो. 7-12 तारा बहिणीचा नावच खोरलाय पुरा गो. 7-12 तारा बहिणीचा नावच खोरलाय पुरा गो. 7-12 तारा बहिणीचा नावच खोरलाय पुरा गो. नेक्स्ट मॅचचा टॉस होतोय इथे नक्कीच आपण पाहतोय अमितजी आवासकर यांच्या हस्ते आपण करतोय टॉस नेक्स्ट मॅचचा. आदित्य अर्णव 11च्या विरोधात आपण खेळणार आहात. नक्कीच यशस्वी जांभूलपडा दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी यायचंय. अमित आवासकर यांचे आपण शुभ हस्ते करतोय या पुढील सामन्याचा टॉस. मैदानात वळतोय पुन्हा एकदा. समीकरणात 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट या स्पर्धेचा नियम. सहा चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असताना मात्र आता संपूर्ण संघाची जबाबदारी मात्र आपल्या खांद्यावरती घेतले गोलंदाज प्रशांत दादा सालुंके यांनी. मात्र आता संघाचे कर्णधार आणि संघाचे संघ मालक आपण पाहतोय प्रशांत दादा सालुंके गोलंदाजी मार्फत अंतिम षटक घेऊन येत आहेत. 6 चेंडू आणि 15 धावा. स्ट्राईक एंडला पाहताय आपण तानाजी. अतिशय सुंदर चेंडू यावेळेस पाहायला मिळतोय. प्रशांत सालुंके खऱ्या अर्थाने जबाबदारी घेऊन मात्र नक्कीच गोलंदाजीसाठी मात्र आलेत अंतिम षटक घेऊन. सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास. 5 चेंडू आणि आता 15 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट. पाच चेंडू आणि आता आपण पाहतोय 15 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र आता आपण पाहतोय प्रशांत सालुंके चुकी करताना दिसत आहेत. शॉर्ट पिच चेंडू टाकण्यात आला होता आणि या शॉर्ट पिच चेंडूचा मात्र घेताय खरपूस समाचार. फाईन लेग क्षेत्रामध्ये आलाय 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार.
श्री वरद विनायक सुधागड या संघाकडून पाहायला मिळते. समीकरण शेवटचे आता 3 चेंडूंचा खेळ बाकी आणि 3 चेंडूमध्ये आता धावा हव्यात त्या म्हणजे 7. तीन चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. मॅच अजूनही बाकी आहे. इथे मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आलाय परंतु यावेळेस मात्र झेल सुटलाय. नक्कीच आपण पाहतोय संधी उपलब्ध झाली होती परंतु इथे मात्र जीवनदान मिळते तानाजी या बॅटरला आणि 2 धावा मिळत आहेत त्या म्हणजे श्री वरद विनायक सुधागड या संघाला आपण पाहतोय. मॅच मध्ये आता खऱ्या अर्थाने ट्विस्ट निर्माण झालेला आहे. धाव संख्या जाऊन पोहोचलंय या 2 धावांच्या मदतीने 54 या धावसंख्येवरती. शेवटच्या आता 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि 5 धावांची आवश्यकता. 50% मॅच 50%. कोणीही जिंकलेलं नाहीये कोणीही हरलेलं नाहीये. 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट. प्रशांत सालुंके पुन्हा एकदा सज्ज. इथे मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आलाय जोरात धावत परंतु पुन्हा एकदा ओ माय गॉड OMG ओ माय गॉड पुन्हा एकदा इथे मात्र होते कॅच ड्रॉप. 2 धावा मिळत आहेत. धाव संख्या मात्र जाऊन पोहोचले ती 56 आहे धावसंख्येवरती. कमान डीजे. आता तानाजी सारखा मोठा फलंदाज बाद झाला असता 2 धावा वाचल्या गेल्या असत्या. क्रिकेटचं समीकरण कॅचेस विन द मॅचेस. शेवटचा 1 चेंडू आणि आता 3 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट. अजूनही खऱ्या अर्थाने मॅच बॅलन्स आहे. प्रशांत सालुंके गोलंदाजी मार्फत पुन्हा एकदा सज्ज. तानाजी पुन्हा एकदा इथे मात्र स्ट्राईक एंडला सज्ज झालाय. शेवटचा 1 चेंडू आणि आता 3 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग. नक्कीच माझी विनंती असेल प्रेक्षकांना हा सामना जर तुम्हाला आवडला असल्यास या सामन्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. इथे मात्र आपण नक्कीच पाहतोय क्षेत्ररक्षकाला 1 धाव कंप्लीट आणि इथे मात्र ओ माय गॉड प्रशांत सालुंकेने इथे मात्र केलाय चमत्कार. शॉर्ट पिच चेंडू होता. तानाजीला मात्र मोठा फटका मारायचा होता परंतु यावेळेस